या देशाला संविधान देणारे आणि लोकशाही देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची दारं खुली केली, असे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर या सर्वांना अभिवादन करतो. विचार मंचावर विराजमान सर्वांना अभिवादन करतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या पालमनगरीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी इम्दादुल्ला पठाण आहेत. यासोबतच व्यासपीठावर प्रमुख वक्ते बसलेले आहेत. आणि आज ज्या महामानवाची 106वी जयंती आपण साजरी करण्यासाठी जमलो आहोत, एखाद्याची 106वी जयंती साजरी होते, ती का होते याच्या पाठीमागचा कुठेतरी विचार करावा लागेल. इथं आपल्या पूर्वजांची नावं आपल्याला माहित नाहीत, पण अण्णाभाऊ साठे जे लोकशाहीर आहेत यांचं आज आपण इथं जयंती साजरी करतो. याच्या पाठीमागचं कारण आहे, ते स्वतःसाठी जगले नाहीत, ते समाजासाठी जगलेत. आणि जो समाजासाठी जगतो तो कायम विचारात जिवंत राहतो ही त्याच्या पाठीमागची मुख्य पार्श्वभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार केला, पण तो समतेचा विचार प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं. या ठिकाणी माऊली भाऊ यांनी सांगितलं की त्यांनी 1.5 दिवसांची शाळा शिकली, परंतु ती 1.5 दिवसांची शाळा त्यांना का शिकावी लागली? कारण त्याला कारणीभूत होती त्यावेळची जाती व्यवस्था. जेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना जे शिकण्याची वेळ आली, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं, तीच वेळ अण्णाभाऊ साठे यांच्यावर वेळ होती. अण्णाभाऊ साठे वर्गाच्या बाहेर बसायचे आणि त्या काळच्या संबंधित शिक्षकानं त्यांना बाहेर बसवलं, फळ्यावर बरेच काही शिकवलं आणि सांगितलं. त्या दिवशीचा तो अभ्यासक्रम संपला. दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेत आले आणि त्या शिक्षकानं त्याला विचारलं की कालचं शिकवलेलं सांगा. आणि ते साहजिक आहे, वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्याला येत नाही, वर्गाच्या बाहेर बसून शाळेत काय शिकविलंय त्या फळ्यावरच सिंहावलोकन करत असताना बघत असताना एखाद्या विद्यार्थ्याला एका दिवसात काल काय शिकवलं हे येणारच नाही. आणि त्या शिक्षकानं त्यांना बेदम मारहाण केली, हातावर मारहाण केली आणि ती त्यांना सहन झाली नाही. अण्णाभाऊ साठे तिथून निघाले, पण जाताना एक दगड उचलला आणि त्या मास्तराच्या टाळक्यात घातला. तो दगड त्या मास्तराच्या टाळक्यात नसून इथल्या जाती व्यवस्थेला त्या काळात अण्णाभाऊ साठेने मारलेली चपळाक होती. आणि मग हे अण्णाभाऊ साठे तिथून जेव्हा मुंबईला आले तर मुंबईला काय यावं लागलं? कारण तिथं शिक्षण नव्हतं तर मग उपजीविका कुठं होणार? म्हणून ते 450 मैल जवळजवळ येऊन मुंबईला आले. आणि या 1.5 दिवसाची शाळा शिकणाऱ्या माणसानं मुंबईचे बोर्ड वाचून, पत्रकं वाचून, तिथली कागदं वाचून स्वतःची अक्षर ओळख करून घेतली. आणि मग जवळजवळ 35 कादंबऱ्या, कितीतरी पोवाडे आणि प्रवास वर्णन लिहिले. त्यांनी पुस्तक आणि कागद अक्षर ओळख यांची झाली नाही, पण त्यांनी काय वाचलं? समाजाचं दुःख वाचलं, माणसाच्या यातना वाचल्या, समाजाच्या वेदना वाचल्या, स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार वाचले. आणि मग ते जगलं भोगलं आणि त्यांनी ते साहित्यातून मांडलं. आणि मग त्याच्यातून जो कोणी एखादा कवी अण्णाभाऊ साठे सारखा लोकांच्या वेदना जेव्हा आपल्या शायरीतून मांडतो तेव्हा तो लोकशाहीर होतो आणि मग तो लोकांचा ठरतो. हे महत्वाचं. या पुढे जाऊन आपल्याला पाहावं लागेल की अण्णाभाऊ साठे हे काय करत होते. तर अण्णाभाऊ साठेची सामाजिक क्रांती बघायची असेल तर त्यांनी काय केलं? तर त्यांच्या लिखाणामधून समाज पेटवला, त्यांच्या वाणीमधून जागृती निर्माण केली. ही जर बघायची असेल तर त्यांचं एक गाणं आहे की माझी जीवाची महिना भेटेना आणि माझी जीवाची कायली आणि गावाकडे राहिली, माझी जीवाची कायली गावाकडे राहिली आणि असं एक गाणं आहे. ते गाणं लिहित असताना आपल्याला असं वाटतंय की एका प्रियकरानं एका प्रेयसीसाठी लिहिलेलं ते गाणं आहे. पण त्याचे 3 भाग आहेत. पहिल्यांदा एक प्रियकर त्याच्या प्रेयसीचं वर्णन करते की कशी सुडोल बांधायची आहे, कशी आहे, असं वर्णन करते. परंतु दुसऱ्या भाग जर बघितला तर जेव्हा हे अण्णाभाऊ साठे मुंबईला गेले
आणि त्यांच्यावरती विदारक परिस्थिती आली की मुंबई ही सामान्य माणसाची नाही, मुंबईच्या त्यांना यातना मांडायच्या होत्या. तर त्यांनी सांगितलं, मुंबईला आल्यावर मला असं वाटतंय की मड्यावर मुठभर माती टाकली जाते, म्हणजे मुंबई एवढी सोपी नाही. आपण म्हणतो जीवाची मुंबई, पण ती मुंबई त्या काळात संघर्षाची होती, जशी संधीची होती तशी संघर्षाची होती. आणि याच्यातला तिसरा जे भाग आहे ते सगळ्यात महत्वपूर्ण आहे. ते केवळ एक गायलेलं गाणं नाही, पोवाडा नाही, लावणी नाही, तर अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळेस ते मांडलं होतं की संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यावेळेस मुंबई कोणाची, तर एका भाषेत ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे होते की मुंबई माझी, मुंबई आमची. आणि हे मांडत असताना ते त्यांनी गीत मांडलं. त्या गीताची पार्श्वभूमी अशी होती की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. बेळगाव, निपाणी, गोवा हे सगळी गावं महाराष्ट्र भाषिक होती आणि महाराष्ट्र भाषिक गावं इतर राज्यामध्ये समाविष्ट झाली होती. परंतु ती संस्कृती, त्यांचं राहणीमान हे सगळं महाराष्ट्रासारखं होतं. आणि ही गावं महाराष्ट्रापासून तुटण्याच्या यातना बघत होता. आणि त्यावेळेस अण्णाभाऊ साठे यांनी या गायनामध्ये जी मैना म्हणलंय, ती ही जी आपली महाराष्ट्रीय भाषिक मराठी भाषिक राज्य गाव आहेत ती इतर राज्यात समाविष्ट झाली, त्याला मैना असं संबोधलं. आणि संयुक्त महाराष्ट्राला आणि मुंबईला पोपट असं संबोधलं, मिट्टू असं समजवलं. आणि त्यांनी त्या ह्याच्यातून सांगितलं की मैना आणि पोपट यांची मुलाखत झाली पाहिजे, म्हणजे संयुक्त महाराष्ट्रापासून मराठी भाषिक जी गावं तुटली ती महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाली पाहिजेत. हा त्याच्या पाठीमागचा मतितार्थ आणि चरितार्थ आहे, हे समजून घेतला पाहिजे. लोकशाही अण्णाभाऊ साठे समजून घेत असताना फकीरा समजून घ्यावं लागेल की फकीरा ही एक कादंबरी नाही. अण्णाभाऊ साठे सांगत होते की मी माझ्या साहित्यातून जे जगतो, जे भोगतो ते मांडतो, आणि त्याच्यातूनच फकीरा ही कादंबरी पुढे आली. फकीरा हे कोण होते, तर जेव्हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि त्यावेळेस एक खजिना लुटून हे फकीरा आले होते. फकीरांना विचारलं घरात कोणी आहे का. मधातून त्यांची आत्या आली, त्यांनी ती काही सुवर्ण मुद्रा दिल्या आणि सुवर्ण मुद्रा दिल्यानंतर या फकीरानं सांगितलं की या सुवर्ण मुद्रा मी लुटून आणलेल्या इंग्रजांच्या आहेत, लुटीचा माल आहे, याचा बाळकडू अण्णाभाऊ साठे म्हणजे त्या लेकराला पाजवा. आणि निश्चितच जे पुढचा येणारा काळ त्याच्यातून एक क्रांतिकारी जन्मान. आणि हा फकीरा अण्णाभाऊ साठे यांचा मामा होता. आणि ते बाळकडू घेऊन जे काय त्यावेळेस फकीरा म्हणले होते की याच्यातून बाळकडू घेऊन जो काही मुलगा जन्मन तो क्रांतिकारी असन. आणि खरंच अण्णाभाऊ साठे हे भविष्यातले क्रांतिकारी ठरले. फकीरा ही एक कादंबरी नाही, तर फकीरा ही अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज आहे. फकीरा ही साम्राज्याविरुद्ध केलेली लढाई आहे. फकीरा ही तलवारीनं केलेली अन्यायावरती वार आहे. पण अण्णाभाऊ साठे यांनी भविष्यामध्ये तलवारीला आपल्या लेखणीचं स्वरूप दिलं आणि त्या लेखणीच्या स्वरूपानं अनेक तलवारीचं स्वरूप घेतलं आणि त्या अन्यायावर, अत्याचारावर त्यांनी प्रहार केला. ही लोकशाही अण्णाभाऊ साठेची किमया आहे, क्रांती आहे. या ठिकाणी प्रमुख गोष्टी बोलणार आहेत, माझ्याकडे बोलण्यासाठी पुरेसा आहे, पण बोला. पाणी घ्या का. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याला संस्कृतीची साखळी दिली. त्यावेळेस लावणी हा प्रकार अतिशय गलिच्छ मानला जात होता, पण लावणीला संस्कृतीचं देण्याचं काम हे लोकशाही अण्णाभाऊ साठेने केलं. ज्यावेळेस ते गळ्यामध्ये आपली हलकी घेत होते, ठाप घेत होते आणि त्या धापीवर आपली थाप मारित होते, त्यावेळेस सामान्य माणसाची स्फुलिंग जागृत होती. इथला कष्टकरी जागत होता, सामान्य माणूस जागत होता आणि तो क्रांतीला उठत होता. त्यांनी कारखान्याची दुःख भोगली, त्यांनी जी काही दिव्याखालचा अंधार आहे तो पाहिला, त्यांनी मुंबईमधली एकीकडे उच्चप्रभू वस्ती पाहिली, दुसरीकडे सामान्याच्या घरातला अंधार पाहिला. आणि मग या अंधाराला कुठेतरी वाचा पडण्यासाठी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून एक दीप प्रज्वलन करण्याचं, दीपस्तंभ बनण्याचं कार्य केलं. जेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेस त्यांनी रस्त्यावर उतरलं, थाप मारली आणि त्यावेळेस कष्ट करण्यासाठी लढले. त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी हे शेष नागाच्या डोक्यावर चालली नसून ही पृथ्वी दलित,
सामान्य कष्टकरी या सामान्य जनतेच्या हातावर उतरलेले आहे। याच्यातून काय सांगायचं होतं अण्णाभाऊ साठे यांना की या देशासाठी या भारतासाठी कोण महत्वाचे? शेतात काम करणारा शेतकरी महत्वाचा आहे, कारखान्यात काम करणारा कामगार महत्वाचा आहे, देशाचे संरक्षण करणारा जवान महत्वाचा आहे, शाळेत शिकवणारा शिक्षक महत्वाचा आहे आणि या सगळ्या बिल्डिंगी बांधणारा जो कोणी मजूर आहे तो महत्वाचा आहे। कारण माणसाला चांगली कपडे घातली म्हणजे तो चांगला दिसत, चांगल्या खुर्चीवर भेटला म्हणजे त्याला कदाचित असं वाटत असेल की त्याला प्रतिष्ठा भेटत, पण ह्या गोष्टीनं प्रतिष्ठा भेटत नसते। तर प्रतिष्ठा भेटते त्यानं चांगली कार्य केल्यावर, समाजासाठी झटल्यावर। आणि सामान्य माणसं हा फक्त खुर्चीवर बसू शकतात, लिहू शकतात, पण अण्णाभाऊ साठे सारखी जी माणसं असतात हे इतिहास लिहितात, इतिहास निर्माण करतात। या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की अण्णाभाऊ साठे यांचं काय हार घालून स्वागत करायचंय का पुन्हा आपल्याला कुठेतरी क्रांती करायची आहे, कुठेतरी चांगले विचार रुजवायचे आहेत, हा निर्धार करायचा आहे। आपल्याला बघावं लागेल। आत्ताच अंकल मोबाईल पाहू लागले, मी त्यांना सांगितलं की मला मोबाईलच बघावं लागेल। मोबाईल हातात ठेवा पण त्याच्यासोबत पुस्तके हातात ठेवावी लागतील, स्क्रीन बघा पण त्याच्यासोबत चारित्र्य निर्मितीही करावी लागेल। केवळ एक बाजू बघून जमणार नाही, तर आपल्याला सामान्यासाठी आवाज उठवावा लागेल। आणि या ठिकाणी या व्यासपीठावर मला सांगायचं आहे की आपण काय करू शकतो की एक माणूस 1.5 दिवसाची शाळा शिकला, त्यानं फकीरा ही कादंबरी लिहिली, त्या काळाचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्याला दिला गेला। तोच व्यक्ती 1961 मध्ये रशियाला गेला आणि त्याच्या स्वागतासाठी रशियानं लाल पायघड्या घातल्या। ही क्रांती करण्याची किंमत या अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये होती, हे समजून घ्यावं लागेल। अण्णाभाऊ साठे 3 दिवस शाळा शिकले ते महत्वाची नाही, तर अण्णाभाऊ साठे हे चालते बोलते एक विद्यापीठ बनले हे महत्वाचं आहे। आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमधून जाताना काय शिकायचंय? अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत असताना इथून काहीतरी घेऊन जावं लागेल। अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी झाली आणि मी घरी जाऊन बसलो असं जमणार नाही। तर अण्णाभाऊ साठे हे खूप लोक असतात की गरिबी पुढे गुडघे टेकतात। अण्णाभाऊ साठे एकमेव व्यक्ती असे आहेत की ज्यांच्या समोर गरिबीने गुडघे टेकले। परिस्थिती माणसाला मजबूर करू शकत नाही, तर त्यांना ती लढण्याची जिद्द सोडली नाही पाहिजे, हे अण्णाभाऊ साठेकडून शिकलं पाहिजे। मी निर्व्यसनी राहणारे अण्णाभाऊ साठेकडून शिकलं पाहिजे, मी संविधानाचा आदर करणारे अण्णाभाऊ साठेकडून शिकलं पाहिजे। मी जर कोणी अन्याय करत असेल ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे हे अण्णाभाऊ साठेकडून शिकलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी निश्चितच आजच्या व्याख्यानातून आपण घेतात। आणि एक जरी व्यक्ती इथून जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालला तर असं समजल इथून मी जे काही बोलतोय त्याचा कुठेतरी जिद्द झाला असं समजल। त्या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो। तुम्हाला सगळ्यांना एकदा विनंती, अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो। जय भीम, जय भीम। अतिशय उत्कृष्ट प्रकारे मनियार साहेब, मी दीपक विचार मंचावर आपले विचार मांडले आहेत राम प्रसादजी मनियार भाऊ यांनी। यानंतर एका आभार।